प्रत्येकाचं कधी ना कधी तुटतं, तर ते भावना व्यक्त होणं महत्वाचं असतं. तर ते आता आपण ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव आकाश जाधव. तर कविता आहे, एक कवी आहेत अनंत राऊत म्हणून. ते असं म्हणतात की कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे. कशाला वाचला चेहरा तिच्या एक पुस्तके वाचणाऱ्याने, उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. तर पुस्तकं वाचण्याच्या वयात माणसाने पुस्तकच वाचली पाहिजे, नाही तर उभ्या आयुष्याचा रस्ता चुकतो. तर अशी जी कविता आहे, प्रेम तर सगळ्यांनी केलं म्हणता, पण नेमकं त्यांच्यासोबत झालं काय ते सांगतो. तर नाही, सगळ्यांनी केलं. नेमकं होतं काय की सध्या रील्स बघायला जातो आणि सॅड रील्स आली, खाली सगळ्यांची लाईक दिसते तिला. त्यामुळे म्हणलं की अशी कविता घेऊ. तर सुरुवात करतो की असं आहे की जे बोलायचं नव्हतं तेही बोलून गेलो, मलाही माहित नाही काय काय बोलून गेलो. जे बोलायचं नव्हतं तेही बोलून गेलो, मलाही माहित नाही काय काय सांगून गेलो. आणि असाच हा संवाद दिवसेंदिवस वाढत गेला. असाच हा संवाद दिवसेंदिवस वाढत गेला आणि एकमेकांना आम्ही समर्पक वाटत गेलो. नंतर काय झाले असे जे दोघांनाही कळले नाही. मला कळून चुकले पण समजले नाही. असा कसा या समजूतदारपणाच्या भानगडीत पडत गेलो. रस्ता चुकीचा आहे माहित असताना सुद्धा डोळे झाकून धावत गेलो. आणि नंतर शेवट असा आहे की परीक्षेत जो प्रश्नच नाही अशा प्रश्नाचे उत्तर मी. काहीच फायदा नाहीये. परीक्षेत जो प्रश्नच नाही अशा प्रश्नाचे उत्तर मी. तिला उत्तरे भेटत गेली, मी तसाच गुरफटत गेलो. आणि असाच हा संवाद दिवसेंदिवस कमी होत गेला आणि एकमेकांना आम्ही निरर्थक वाटत गेलो. शेवटी काय, पाखरं सगळी उडून गेली आणि झाड मात्र एकटंच वाढत गेलं. नाही, रडायचं नाही, ते सुद्धा नंतर सांगतो. पण एवढं झालं, पण एवढ्यावर थांबणारे नाही, थोडं मनवण्याचा प्रयत्न करतोय. तर असं म्हणलंय की मी काय सांगतो ते ऐकू नको, पण तुझंच थोडं ऐकशील का? मी काय सांगतो ते ऐकू नको, पण तुझंच थोडं ऐकशील का? दुरावा अंतरात आहे, थोडं अंतर मनात डोकावशील का? उगाच मशाली पेटवू नको, जीव आधीच जळतोय माझा. खरं तर मशालीची गरज नाही, एक चिंगारी काफी आहे. तर उगाच मशाली पेटवू नको, जीव आधीच जळतोय माझा. आठवण येते तुला बघायचंय, रात्री स्वप्नात माझ्या येशील का? उगाच मशाली पेटवू नको, जीव आधीच जळतोय माझा. आठवण येते तुला बघायचंय, रात्री स्वप्नात माझ्या येशील का? आणि नशिबाच्या पलीकडे जाऊन खेळ खेळूयात. नशिबाच्या पुढे जाऊन एक खेळ खेळूयात. सध्या आधार फक्त आठवणींचा आहे, कशा ना कशाचा तर असतोच ना. तर सध्या आधार फक्त आठवणींचा आहे. बोल ना, तू पुन्हा एकदा साथ देशील का? तरी सुद्धा काहीच फायदा नाही झाला. शेवटची स्टेप आहे रिअलायझेशन. आणि शेवट तुम्हाला कविता शेर असा आहे पहिला एक म्हटला की दरवेळीच काहीतरी लिहिणं गरजेचं नाही. दरवेळीच काहीतरी लिहिणं गरजेचं नाही. उगा आठवणींमध्ये तुला शोधणं गरजेचं नाही.
वेलींना अजून सुद्धा रोजच नवनवीन फुले येतात. थांबा बाकी अजून बाकी आहे. दरवेळीच काहीतरी लिहिणं गरजेचं नाही, उगाच आठवणींमध्ये तुला शोधणं गरजेचं नाही. वेलींना अजून सुद्धा रोजच नवनवीन फुले येतात, पण तुझ्यासाठी त्यांना तोडणं आता गरजेचं नाही. अरे तो बघ, सूर्य उगवला, उन्हात तळपला, होरपळला आणि मावळला सुद्धा. आता चंद्र दिसेल, खुदकन हसेल, पण त्याचे हसणे मी मनावर घेत नाही, कारण त्याला पहिल्यासारखे लाजणे जमत नाही. आणि शेवट असा आहे की काय तिचे चालणे, काय तिचे बोलणे मित्रा, तिच्या वागण्याचा तर अजून विषयच नाही. काय तिचे चालणे, काय तिचे बोलणे मित्रा, तिच्या वागण्याचा अजून विषयच नाही. पण काय करणार आता? मैत्री, प्रेम, विरह आणि दुरावा. काय काय? मैत्री, प्रेम, विरह आणि दुरावा. नकोय आता यांचं राजकारण. मैत्री, प्रेम, विरह आणि दुरावा नकोय आता यांचं राजकारण. एकतर्फी हार असलेलं हे महाभारत पुन्हा गरजेचं नाही. धन्यवाद.